श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। आणि आजचा विषय आपला होणार आहे की पौर्णिमा आहे। पौर्णिमा आज लागणार आहे। पौर्णिमाची सेवा काय करायची ते राहिलंय सांगायचं माझं। तर आताच आपली सेवा झाली, थोडी धावपळ चालली म्हणून व्हिडिओ लेट झाला म्हणून माफ करा। आणि एक सुंदर अशी सेवा आहे ज्यांच्या नोकरीसाठी सेवा आहे, नोकरीचा प्रॉब्लेम येतोय नोकरी लागण्यासाठी, किंवा मग जर नोकरी आहे तर प्रमोशन भेटत नाही आहे, बढती मिळत नाही आहे, पगार जेवढाचा तेवढाच आहे, तर ती सेवा मी नंतर टाकते। तो व्हिडिओ होता आधीचा पण माझ्याकडनं टाकला नाही गेला धावपळीमुळे, पारायणच्या आधीच बनवलेला होता। आणि गुरुवारपासून म्हणजे पौर्णिमा देखील आहे आणि गुरुवार देखील आहे, तर तुम्ही जर करायची असेल सेवा तर करू शकतात सुरुवात उद्यापासून, म्हणून मी तो पण व्हिडिओ तुम्हाला नंतर टाकते। आधी हा व्हिडिओ आपला महत्त्वाचा आहे म्हणून हा आधी टाकून देईल मी तुम्हाला। तर आपली सेवा जी झाली त्यानंतर म्हटलं चला आधी आपल्याला माहिती देऊन देते। पौर्णिमा आहे आपली, पौर्णिमा आज संध्याकाळी लागणार आहे। सेवा कुठल्या करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे। आणि खूप सुंदर अशा म्हणजे योग जुळून आलेले आहेत। वैशाख पौर्णिमा आहे आपली जी आहे ती आज संध्याकाळी पौर्णिमा 6:49 लागणार आहे। तर उद्या संध्याकाळी 7:23 पौर्णिमा राहणार आहे। तर पौर्णिमा कालावधी जो असतो त्या पौर्णिमा कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायच्या असतात। आज संध्याकाळी तुम्ही सत्यनारायण केव्हा पूजायचं, सगळ्यात आधी आपला काय असतो, पौर्णिमा आली म्हणजे आपण सत्यनारायण पूजा करत असतो। तर पूजा ही उद्या केली अतिउत्तम, गुरुवारच्या दिवशी। जर तुम्हाला उद्या वेळ नसेल तर आज संध्याकाळी देखील पूजा केली तरीही चालेल, काही हरकत नाही। पण तुम्हाला सांगेल जेव्हा पौर्णिमा लागेल त्यानंतर तुम्ही पूजा करू शकतात। मांडणी वगैरे करून ठेवा, पूजा नंतर केली तरी चालेल। आणि ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या सेवा अगदी तुम्हाला जसं पटलं आज थोड्या करू शकतात, उद्या थोड्या करू शकतात। तर पौर्णिमा कालावधी जेव्हा चालू होणार आहे आपला 6:49 तेव्हा तुम्ही सेवा चालू करू शकता। तर आपल्याला तुम्हाला सांगेल मी, आपला जो योग आहे वैशाख पौर्णिमा आहे, गुरुवार देखील आहे, आपला गुरूंचा वार आहे आणि वैशाख पौर्णिमा देखील आहे। तर सगळे योग हे जुळून आलेले आहेत। पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा करतो आपण, बरोबर। लक्ष्मी प्राप्तीसाठी हा खूप सुंदर असा दिवस असतो सेवा करण्यासाठी। त्या सेवा देखील मी तुम्हाला सांगेल। तसंच गुरु आदित्य योग जुळून आलेला आहे, शुक्र आदित्य योग जुळून आलेला आहे आणि गजकेशर योग, हे तिघही योग हिंदू पंचांगानुसार जुळून आलेले आहेत। म्हणून ही जी वैशाख पौर्णिमा आहे ही सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगेल जेवढी होऊ शकेल तेवढी सेवा करायचा प्रयत्न करा, जेवढी आपल्याला करता येईल तेवढी करा। श्रवण करा, पठण करा, बाकीच्या गोष्टी तुम्हाला पठण करता येत नाही, तुम्ही श्रवण देखील करू शकता, ठीक आहे। या प्रकारे सेवा करायच्या आहेत। आता सेवा आपल्याला कुठल्या काय करायच्यात, आता बघा तुम्हाला सगळ्यात आधी मी सांगेल की आपल्या घरात श्रीयंत्र असतं, सगळ्यांच्या घरात श्रीयंत्र असेल, नसेल तर आपल्या कुलदेवीचा टाक असतो, बरोबर। कुलदेवीची सेवा देखील आपण पौर्णिमाला करत असतो। तर तुम्हाला सांगेल श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे, किंवा आपला टाक असेल टाकवर देखील कुंकुमार्चन आपण करू शकतो। तर तुमच्या घरात मूर्ती टाक असेल किंवा फोटो जरी असला कुलदेवीचा तरी चालेल, किंवा मग श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल त्याच्यावर अगदी कुंकुमार्चन केला तरीही चालेल। कुंकुमार्चन कसा करायचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। कुंकुमार्चन करत असताना नाहीच काही तर तुम्हाला सांगेल 99 मंत्र घ्या, त्याच्याने कुंकुमार्चन केलं तरीही चालेल, किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः नमो नमः बोलल्यानंतर आपल्याला कुंकू अर्चन करायचं, मार्चन करायचे, ठीक आहे। हे लक्षात ठेवायचं आहे आपण। आणि आपण कुंकुमार्चन करायचे उद्याच्या दिवसाला। ही सगळ्यात मोठी सेवा आहे। श्री सूक्त बोलून देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात। श्री सूक्त हा जास्तीत जास्त वेळा पठण करा, 16 वेळा केला तर अतिउत्तम, 15 वेळेस आपण म्हणायचे, 16व्या वेळेस फलश्रुती सकट म्हणायचे। फलश्रुती बोलत असताना हात जोडून बसायचं आहे, तेव्हा कुंकुमार्चन नाही करायचे। 16 वेळेस आपण जेव्हा बोलतो तेव्हा करायचे, ठीक आहे। नंतर तुम्हाला सांगेल व्यंकटेश स्तोत्र, भगवान विष्णूंची सेवा, जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ह्या असतातच। म्हणून तुम्हाला सांगेल भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे। पौर्णिमा आहे म्हणून आणि गुरुवार देखील आहे, भगवान विष्णूचा वार आहे म्हणून तुम्हाला सांगेल व्यंकटेश स्तोत्र हे जास्तीत जास्त पठण करा। निदान तुम्ही 11 वेळा तरी पठण करा, काही वेळ लागत नाही। जे संस्कृतमध्ये नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे ना त्याला काही एक वेळ लागणार नाही बोलायला, तुम्हाला सांगेल। तर निदान तुम्ही ते पठण करा, जास्तीत जास्त पठण जेवढं कराल तेवढे तुमचे मार्ग हे मोकळे होत असतात। भगवान जे असतात, देव जे असतात ते मंत्रांचे अधीन असतात, मी तुम्हाला परत सांगेल। आणि काही तिथी अशा असतात त्या तिथींना आपल्याला पूजा करायचीच आहे। थोडी धावपळ होईल, होऊ द्या,
पण करा सेवा असं मी सांगेल, कारण हे योग जे आहेत ना हे परत जुळून येणार नाहीत. तसंच तुम्हाला पुढचं मी सांगेल, तुम्हाला जर शक्य झालं तर महालक्ष्मी अष्टकम जे आहेत ना ते देखील पठण करायचे आहेत. जेव्हा आपण व्यंकटेश स्तोत्र पठण करणार आहोत 11 वेळा, तेव्हा महालक्ष्मी अष्टकम जास्तीत जास्त, आता तुम्हाला जास्तीत तुमच्या कॅपॅसिटीवर आहे, तुम्ही किती करू शकतात. महालक्ष्मी अष्टकमला पण काही जास्त वेळ लागत नाही, ते तुम्ही 11-16 वेळा देखील पठण करू शकतात. नुसतं पठण केलं तरीही चालेल. तसंच तुम्हाला सांगेल, भगवान विष्णूंची अति उच्च कोटीची सेवा जर ती कोणती असेल, तुम्हाला जर ही सेवा तुम्ही केली, तुमच्या घरात आर्थिक प्रॉब्लेम, लक्ष्मी प्राप्तीचे जे प्रॉब्लेम आहेत ते दूर होण्यात खूप पटीने तुम्हाला मदत होईल. म्हणून मी तुम्हाला सांगेल कुंकुमार्चन, आणि एक सांगेल भगवान विष्णूंची सेवा, ती म्हणजे भगवान विष्णूंची अति उच्च कोटीची सेवा म्हणजे भगवान विष्णूंची विष्णू सहस्रनामावली बोलायची आपल्याला. विष्णू सहस्रनामावली, तुमच्या घरात आर्थिक प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला सांगेल विष्णू सहस्रनामावली बोलत असताना तुळशीचे पान जे असतात ते आपण अर्पण करायचे भगवान विष्णूंना. आता भगवान विष्णूंचा तुम्ही बोलाल ताई माझ्याकडे फोटो नाही किंवा मूर्ती नाही, काहीच नाही आहे, तुमच्या घरात सांगेल मी, हे बघा आपल्याकडे भगवान विष्णूंचा फोटो आहे, आपण जो दिवाळीच्या वेळेस आपण ठेवत असतो, माता लक्ष्मी पाय चेपत असते बरोबर, तो फोटो आहे बरोबर. तर त्या फोटोला पूजा तुम्ही केली, अर्पण केले, तुळशीचे पान अगदी तरी चालतील. नाहीच तुमच्याकडे असे बाळकृष्णाची मूर्ती तर सगळ्यांच्याच देवघरामध्ये असते, त्यांना अर्पण केली तरी चालेल. रामाचा फोटो असेल तुमच्याकडे, त्यांना अर्पण केली, मूर्ती असेल त्यांना अर्पण केली तरी चालेल. नाहीच काही तर विठू रुक्मिणी जे असतात आपले भगवान पंढरपूरचे विठू रुक्मिणी जे आहेत, विठ्ठल जे आहे ते विष्णूंचा अवतार आहे, तर त्यांना देखील अर्पण केलं तरीही चालेल. तुमच्याकडे विष्णू सहस्रनामावलीला एवढे तुळशीचे पान नसतील, एक पान आपण अर्पण करा आणि नंतर दुसऱ्या नावाला दुसरं घ्या. आता विष्णू सहस्रनामावली, जे विष्णू सहस्रनाम आहे आपलं, या ग्रंथामध्ये विष्णू सहस्रनाम देखील आहे आणि नामावली देखील आहे, मागे दिलेली आहे नामावली, ठीक आहे इकडे. तर मी तुम्हाला सांगेल, जर जमत नसेल, संस्कृतमध्ये आहे, जर तुम्हाला नाही जमणार हे नावं बोलायला, तर साधं आणि सोपं मी तुम्हाला सांगेल. विष्णू सहस्रनाम नाही जमलं तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र बोलून आपण तुळशीचे पानं अर्पण करू शकतो भगवान विष्णूंना. ही सेवा जी आहे ती अति उच्च कोटीची सेवा आहे भगवान विष्णूंची. ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होईल तिथे माता लक्ष्मी ह्या विराजमान असतात, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगेल हा पौर्णिमेचा योग परत जुळून येणार नाही. अजून तुम्हाला सांगेल, जर शक्य झालं तर तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण जर करता आलं तर नक्कीच करा. नसेल शक्य तर तुम्हाला सांगेल सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते तुम्ही पठण करू शकतात. 1 वेळा करा, 11 वेळा करा, जास्तीत जास्त तुम्हाला पठण करायचं आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करत असताना, समजा आता आपण कुंकुमार्चन आपण याच्यावर करणार आहे, श्रीयंत्रावर करू, तेव्हा माता लक्ष्मीचं श्रीसूक्त वगैरे सगळे मंत्रस्तोत्र घेतो बरोबर. पण कुलदेवीची देखील आपल्याला सेवा करायची असते. मग आपण काय करायचं, कुलदेवीचा टाक असो, मूर्ती असो किंवा फोटो असो, मग आपण काय करायचं, त्याच्यावर कुंकुमार्चन करत असताना तोच कुंकू आपण घ्यायचा आहे. श्रीयंत्रावरचा कुंकुमार्चन झाल्यानंतर आपण लगेच उचलू शकतो, श्रीयंत्र बाजूला ठेवू शकतो आणि तोच कुंकू आपण कुलदेवीला देखील अर्पण करू शकतो. आणि ते अर्पण करत असताना आपण 9 मंत्र आणि सिद्धकुंजिका स्तोत्र किंवा दुर्गा सप्तशती ज्याला शक्य होईल कुलदेवीची सेवा त्यांनी, तर या प्रकारे हे जे मंत्रस्तोत्र आहे ते कुलदेवीवर आपण कुंकुमार्चन करू शकतो. एक ओळ बोलली की नंतर आपण मग कुंकुमार्चन करायचं आहे, या पद्धतीने आपण करू शकतो. तर म्हणजे कुलदेवीची ही सेवा घडेल आणि माता लक्ष्मीची देखील सेवा घडत असते. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपले पौर्णिमा देखील आहे आणि गुरुवार देखील आहे, तर गुरूंची सेवा आपल्याला करायची आहे आणि गुरु आदित्य योग देखील जुळून आलेला आहे. तर तुम्हाला शक्य झाले आपल्या महाराजांची जेवढी होईल तेवढी सेवा आपण करायचीच आहे, तेवढा एक प्रयत्न आपण करायचाच आहे. तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढं पुण्य तुमच्या पदरी पडायला मदत होईल, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगते, काहीतरी योग असतात किंवा काहीतरी मुहूर्त असतात, त्या मुहूर्तांना खूप महत्त्व असतं आणि ह्या मुहूर्तांवर आपण पूजा करायची असते, तेव्हाच ही फलित जात असते आणि त्याचं पुण्य अगणित असं राहत असतं. 1 महिना तुम्हाला नाही जमलं, पौर्णिमेला नक्कीच सेवा करायची असते. म्हणून तुम्हाला सांगितलं 1 महिनाभर नाही जमत, श्रीयंत्रावर आपण रोज कुंकुमार्चन करतो का, नाही बोलतो आपण मंगळवारी शुक्रवारी करेल, पण नाही, पण पौर्णिमेला जरी तुम्ही 1 वेळा केलं ना, पूर्ण बघा मोबाईलची कशी चार्जिंग होत असते तसं श्रीयंत्राचं असतं. 1 महिन्यात 1 वेळा म्हणजे पौर्णिमेला तुम्ही सेवा करा.
चार्जिंग करा त्याला, तेव्हाच ते काम करेल. तुम्ही आणून नुसतं ठेवून दिलं हे काम करणार नाही. आणि तुम्हाला सांगेल सुतक विटाळ किंवा अशा गोष्टी असतील तर तुम्ही सेवा करू शकत नाही आहेत. आणि तुमच्या घरात जर समजा करणारं कोणी असेल दुसरं तर तो करू शकतो, पण मग नाही करता आलं तर तुम्ही ह्या सेवा मंगळवारी वगैरे करू शकता. जे आपल्या महिन्यातून एकदा, तुम्हाला परत मी सांगेल, महिन्यातून एक वेळा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन हे करायचंच आहे. तेव्हा ते काम करत असतं, तेव्हा त्याचा अभाव आपल्या घरात दिसत असतो. तुम्ही जर आणून नुसतं ठेवला त्याचा काही एक फरक पडणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगेल. चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.